हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज आहे माझ्या ब्लॉगचा डे 5 आणि आजपासून मी डिसाईड केले की मी रोज मॉर्निंग वॉक करणार आहे, कारण की फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण माझं काम असं बसून असतं आणि माझी काय म्हणजे घरातलं काम सोडून माझी काही दुसरी फिजिकल ॲक्टिव्हिटी होतच नाही. तर मी आजपासून मॉर्निंग वॉक स्टार्ट करणार आहे. हळूहळू मी बाकी गोष्टी पण ॲड करेल, फॉर एक्झाम्पल योगा करेल, पण ते नंतर स्टार्टला तर मी हे मॉर्निंग वॉकच स्टार्ट करणार आहे. सकाळी सकाळी इथे इतकं छान वाटतंय ना, कारण की खूप झाडं आहेत रे इथे आणि अजिबात गर्दी नाही आहे. मी दाखवते तुम्हाला. हे बघा, एवढं जास्त फ्रेश वाटतंय ना, खूप जास्त लांब चालत आली आहे मी आज. आणि वंशिक पण झोपला आहे. वंशिक 8 वाजता होतो, तोपर्यंत मी घरी पण पोहोचेल. मला हा एरिया खूप जास्त आवडतो. तुम्ही बघा, म्हणजे इथे ना सगळे रो हाऊस आहेत. आम्ही जिथे राहतो तिथे बिल्डिंग्स आहेत ऑब्व्हियसली, पण इकडे ना सगळे रो हाऊस आहेत. खूप छान आहेत. स्वतःचं सेपरेट हाऊस असेल तर कोणाला नाही आवडणार. नाईट वॉकपेक्षा मॉर्निंग वॉक चांगला, कारण की सकाळी सकाळी सनलाईट पण खूप छान असते. तर जर तुम्ही घरातून काम करत असाल तर ऑब्व्हियसली विटॅमिन डीची कमी होते आपल्यामध्ये. तर सकाळी आलं तर आपल्या विटॅमिन डीची पण कमी पूर्ण होते, प्लस आपली एक्सरसाइज पण होते. आज सोन्या आणि दादू घरी आहेत, तर सगळ्यांसाठी आता मी पोहे करते. सोनाला विचारूया पोहे कसे झालेत. मस्त झाले, एकदम एकदम छान. कधी कधी खोटंच वाटतं ह्यांचं सगळे कॉम्प्लिमेंट. खरंच छान झाले, खूप सुंदर. जस्ट आंघोळ झाली. आता आपण स्किन केअर करूया मॉर्निंगचं. तर मी काही जास्त यूज नाही करत. मी 2च गोष्टी यूज करते. एक आहे मॉइश्चरायझर आणि दुसरं आहे सनस्क्रीन. तर तुमची जर स्किन जर माझ्यासारखी सेन्सिटिव्ह असेल आणि ऑइली, हे दोघांचं जर कॉम्बिनेशन असेल, तर तुम्ही कोणता पण जेल बेस मॉइश्चरायझर यूज करू शकता. मग ते सेवामेडचं असू शकतं किंवा सेटाफिलचं. म्हणजे मला तर हे 2 छान वाटतात. तुम्ही सेटाफिलचं नो डाऊट, म्हणजे ते खूपच छान आहे. सेटाफिलचा जेल बेस मॉइश्चरायझर यूज करा, काही इश्यू येणार नाही. तर आपली स्किन एवढी सेन्सिटिव्ह असते ना की थोडं काही लावलं ना की लगेच रेडनेस येतो. तर हे 2 मॉइश्चरायझर्स खरंच खूप चांगले आहेत. मॉइश्चरायझर लावल्यानंतर मी यूज करते सनस्क्रीन. ही डॉट अँड कीची सनस्क्रीन आहे, टिंटेड. गुड अमाऊंट ऑफ सनस्क्रीन घ्यायची, थोडीशी नाही घ्यायची, चांगली जास्त घ्यायची. मी अशी लावते. आणि घाबरू नका, हे जे व्हाईट व्हाईट आहे ना ते निघून जातं, ते राहत नाही. ओके. सनस्क्रीन अशीच असते की ना, स्टार्टिंगला खूप अशी व्हाईट व्हाईट दिसते आणि नंतर ती आपल्या स्किनमध्ये मुरते. मग तेव्हा ते हे जे व्हाईट दिसते ना ते नाही दिसत. मी हीच वापरते. तुम्ही बाहेर जाताय, नाही जाताय, तुम्ही घरात आहात, सनस्क्रीन इज मस्ट. आपण घरी वर्क फ्रॉम होम करतो, तुम्ही कंटिन्यू लॅपटॉपवर काम करता, मग तेव्हासुद्धा तुम्हाला सनची गरज असते. तर मी हे 2च प्रोडक्ट यूज करते घरी असताना. आता जेवण करूया. ऊसाचा रस घेऊन आलाय. मी सगळे आता बाहेर चाललोय जेवायला. बाबू, आम्ही आता चाललेलो आहोत KFCला. खूप दिवसाच्या गॅपनंतर आम्ही 40 दिवसासाठी नॉनव्हेज खात नव्हतो, तर 40 दिवसानंतर आज पहिला दिवस आहे. आम्ही नॉनव्हेज खायला चाललो आहे KFC. मी व्हेजच खाणार आहे. बाबी, ये बाबी, नाही येत माझ्याकडे. सगळे म्हणून आवडून घेतात. आम्ही यात्रेच्या वेळी घरी एक पूजा केलेली. त्यानंतर आम्हाला 40 दिवस सांगितलेलं की आपण कोणतंही नॉनव्हेज बाहेरचं खायचं नाही. आज काल 40 दिवस संपलेले आहेत.
तर 40 दिवसाच्या उपवासानंतर भूका शिराया आहे KFC. तुझं काय म्हणणं आहे? तू व्हेज खाणार आहे? बोलतोय बहीण भाऊ KFCला आलेत आणि व्हेज खातायत. म्हणजे पानपट्टीत जातात आणि मिनिटाच मागतात. गोव्याला गेले की चर्च बघत बसतात. आम्हाला नाही आवडत नॉनव्हेज, आम्हाला व्हेजच आवडतं. शोधून शोधून मच्छर मारणारे म्हणतात कोंबडीचा जीव लय महत्वाचा आहे. कोकणात जायचा खास मासे खाण्यासाठी आणि आता खास फक्त सोलकढी खाण्यासाठी जाणारे असं मला दुपारी बोलतोय. बरोबर आहे, कारण व्हेजिटेरियन ना. मग मी म्हणून देईन ना सोलकढी, त्यासाठी कोकणात कसं जायचं. भारी असते. मी खूपच छान करते, माझ्या हातची कधी खाल्लीच का. हे असं व्हेज खाल्लं ना की भांडणं होतात, म्हणून मी व्हेज खात नाही. प्रमोट नॉन व्हेज. व्हेज खावा व्हेज. व्हेज खाल तर असे व्हाल. असे हो. की ना हॉटेलमध्ये जाऊन व्हेज खाणारे असतात ना, त्यांच्यासारखे कन्फ्यूज लोक कोण नसतात. ते सुरुवातीला जातात, मेनू कार्ड बघतात, पूर्ण मेनू कार्ड बघतात आणि पनीर मसाला ऑर्डर करतात. काही नाही, आम्ही खूप काही ऑप्शन आहेत आमच्याकडे. खूप ऑप्शन असतात. खूप ऑप्शन असतात. पनीर, मशरूम, काजू मसाला आणि दाल तडका. हे संभाषण देतोय त्यांना KFC सुद्धा ह्याच माणसाला दाखवतो. त्यांना कसं काय माहिती येईल की मला हेच कळत नाही नेमकं. प्रत्येक लग्नात एक माणूस असतोय जे सगळ्यात शेवटी चुका काढत असतोय. आमच्या ह्याच्यात ते आहे. सगळं झालं की त्यातनं एक चुका. आईस्क्रीम छान आहे का? छान आहे, पण ते राजमंदिरवालं होतं ना त्याच्यासारखं खूप छान आहे. हे बरोबर दिस इज रियालिटी हा नावच ठेवतो सगळ्यांना. रियालिटी चेक. नाव म्हणजे तो डायरेक्ट नाव नाही ठेवत, तो तारीफ करत नाही, तो त्याला कम्पेअर करतो दुसऱ्या ह्याच्यासोबत की हा हे तर आहे छान, पण त्याच्यापेक्षा ते खूप छान. ते खूप छान. पुणेरी आहे. पुणेरी. पुणेरी लोक पुणेरी. ऐक तर सोने एक तरी 2 शब्द बोलतोय आणि त्यात माईक पण नाही त्याच्याकडे. उगाच ते कॅप्चर नाही होणार ना. लास्ट चॅलेंज मध्ये त्याच्याकडे माईक दिलेला, एकही शब्द बोलला नाही. गरम आहे. उसका खत्म हो गया. आता घरी चाललोय. बाय. बाय. सगळे घरी आलेलो आहोत. रणजितने 40 दिवसानंतर नॉनव्हेज खाल्लंय. कसं वाटतंय काय 40 दिवसानंतर नॉनव्हेज खाल्ले तर? कसं आहे, कसं होतं, उन्हाळाभर तापलेल्या जमिनीवर जसं पहिल्या पावसाचं पाणी मुरत नाही, तसं एवढ्या दिवसाच्या गॅपनंतर एवढंसं चिकन पुरत नाही. ते रस्सावालं जे असते ना, असं भाकरीकच. पण माझं तर ठीक आहे, म्हणजे मला एवढं काय चिकन नॉनव्हेजचं एवढी आवड नाही. ठीक आहे, म्हणजे खातो मी. पण प्राचीनं काय केलेलं, ज्या दिवशी कळालं 40 दिवस आहे, तिनं कॅलेंडरमध्ये असे 1, 2, 3, 4, 40 दिवस मोजले आणि ते काउंटडाऊन लावून ठेवलेलं की 40, 39, 38, 30. तिला परवाने सांगितलं की 40 नाही, 40चं वाढून 50 झाले, 60 झाले, असं 22 एप्रिलपर्यंत गेलं. ती एकदम शॉकमध्ये. मग आता तिला काल परवा कळालं की 2-3 दिवसासमोर एकदम खुश झाली होती. आज खाल्ला असेल तिनं मन मजा असं एकदम. तर जेवण झालंय आणि मी आता माझं काम करायला सुरुवात करते. तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.